नमस्कार मित्रो, आज आपण घेऊन आलो आहे नवा बेगर प्रभूजींची कहाणी जो बोलत नाही आहे, अजूनही त्यानं नाव सांगितलेलं नाही आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये आमचे मित्र राहतात घोडे सर, जे त्यांना शिक्षक आहेत। सुट्टीच्या दिवशी माझी सुट्टी व्यर्थ जाऊ नये म्हणून ते सातत्याने नेहमीच बेगर बांधवांचा शोध घेतात। त्यांना रस्त्यावर दिसतात, शाळेत जाताना त्यांना बेगर व्यवहारस रुग्ण आढळला की ते नंददीप फाउंडेशनचे संपर्क साधतात आणि सुट्टीच्या दिवशी त्या बेगर बांधवाला घेण्यासाठी घेऊन यवतमाळ येतात। अशीच याची कथा आहे, कहाणी आहे। गेल्या अनेक दिवसापासून हा रस्त्यावर भटकत चाललेला होता आणि त्याला अन्न मिळत नव्हतं, त्याला पाणी मिळत नव्हतं। कडाक्याचे ऊन आहे, या उन्हामध्ये तो असा भटकत फिरतो आहे। याची दखल घेऊन आमचे मित्र घोडे सर यांनी नंददीप फाउंडेशनला फोन केला आणि कळवले की एक बेवारस प्रभूजी आहे, ज्याला नितांत मदतीची गरज आहे, आपल्या आधाराची गरज आहे। आणि आम्ही सुद्धा त्याला होकार दिला आणि होकार दिल्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनशी संपर्क साधला, पोलीस स्टेशनचे पत्र घेतले आणि पोलीस स्टेशनचे पत्र घेऊन त्यांनी बसमध्ये या बेगर बांधवाला बसमध्ये यवतमाळपर्यंत आणलं आणि आपल्या नंददीप फाउंडेशन निवारा दिल्यानंतर त्याचे केश कर्तन करण्यात आले, त्याची दाढी कटिंग करण्यात आली, त्यांची आंघोळ करण्यात आली आणि आंघोळ घालून दिल्यानंतर असा तो चकाचक दिसायला लागला। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय तो असा दिसतो। त्या पूर्वीचा बिफोर आफ्टर, आधी होता कसा आणि आता आहे कसा, काय होतास तू आणि काय झालास तू, यासाठी नंददीप फाउंडेशन ही सेवा कार्य करते आहे आणि त्याच्यामध्ये बदल सुद्धा झालेला आहे। आता त्याच्यावर मानसोपचार तज्ञ डॉक्टर श्रीकांत मेश्राम व अन्य डॉक्टरांचे उपचार केले जाणार आहे। उपचारानंतर तो बरा सुद्धा होणार आहे आणि बरा झाल्यानंतर त्याच्या घराचा परिवाराचा शोध घेतला जाणार आहे आणि शोध घेतल्यानंतर त्याला त्याच्या घरापर्यंत कित्येक वर्षापासून हा बेपत्ता असेल, आई असेल, भाऊ असेल, बहीण असेल, त्याला वाट पाहत असेल, म्हणून नंददीप फाउंडेशन यांच्या पुनर्वसनासाठी काम करते। नंददीप फाउंडेशन फक्त निवाराच देत नाही, तर नंददीप फाउंडेशन हे कार्य अखंड शेवटपर्यंत या कार्याला नेते। रस्त्यावरून उचलून निवारा देणे, त्यांचा उपचार करणे, त्यांना रोज भोजन देणे, रोज त्यांची योग्य काळजी घेणे, त्यांना ट्रीटमेंट देणे आणि त्यांचं बरं झाल्यानंतर त्यांचं पालन पोषण करून जेव्हा तो नाव गाव सांगतो तेव्हा त्याला त्याच्या परिवारामध्ये पोहोचून देणे, हे कार्य नंददीप फाउंडेशन गेल्या अनेक वर्षापासून करते आहे। पुन्हा पाहूया पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच एका बेघर निराधार निराश्रित प्रभूजींची कहाणी कथा, ज्यांचं घर हरवलेलं आहे, ज्यांचं मन हरवलेलं आहे, ज्यांना आधाराची गरज आहे, अशा बेगर बांधवांना आपण निवारा देतोय। जय हिंद, जय गाडगे बाबा।